सो ही आपली रूम आहे. This is a card. Opening the room, going inside. Enter केल्या this area. This is office desk, work desk, a good nice chair. आणि हे वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब मध्ये बघूया काय काय. ओके, ह्याच्यात डायनिंग बोर्ड दिलेला आहे. बाथरोब आहे, आयर्न, एक्स्ट्रा पिलोज, आणि इथे वॉशरूम आहे. सो ड्युअल बेसिन, shower area, jacuzzi, AC. मार्च एप्रिल मे इतकं गरम होते आता. बाथरूम मध्ये AC इज मस्ट. इकडनं बाहेर निघाल्यानंतर मस्तपैकी त्याने एक लॅम्पशेड दिलेली आहे. TV. इथे काय आहे? हां, ओके, केटल आणि पाणी, कॉफीज. ओके, आणि खाली थोडेसे अजून बेवरेजेस, वाईन ग्लासेस. ओके, फ्रीजमध्ये पण काही काही ऑलरेडी राईट नाही. ओके, आणि त्यांनी हे वेलकम चॉकलेट्स दिलेत. ओके, नाईस सिटिंग. हाय, हाव यू आर लाइकिंग द रूम? नाईस. ओके, सेफ बेड. ओके, हां, रिमोट ऑपरेटेड कर्टन्स. व्हेरी नाईस. इंटिरियर खूप छान आहे आणि युनिक आहे. त्याने सगळीकडे असे एम्बॉस डेलाचे जे आहे ते. व्हॉट? ऑन मॅट्स. येस. हॅलो. सो ही आहे रूम. इसका नाम क्या है? और इसका? एंजल एंड साशा. तेव्हा ते हे आहेत ना. हेलो बेबी. तो जायला तयार आहे का? तुझा हात दे. जात आहे. अगस्त्या सी
एकदम नाव घ्यायचं. ओ बस. इसका नाम क्या है? माधुरी. माधुरी. और वो जो दूध निकाला. हाय माधुरी. कोमल. हाय माधुरी. हाय माधुरी. हाय माधुरी. पूजा बावरी. हाँ. सो हिचं नाव आहे माधुरी. कोमल. ती छोटी बेबी आहे तिकडे, तिचं नाव पूजा, आणि ती जी आहे तिचं नाव कोमल. कॉल सकीना. सकीना. दिस इज गोइंग अप. ते तिथपर्यंत जाणार आणि मग फ्री फॉल होणार, आणि आपण हे नाही करायचंय. त्याचं नाव काय? मॉम ताम काय काय कार 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 नाव काय त्याचं? हा, निगो. तुला ग्रास वर आहे का जायचं? औ थांब ना, लेट Is he marking his territory? Nigo. अरे यार मला Mom. एकदम स्टॉल. सेफ्टी लॉक है, ऊपर अनलॉक होता है, नीचे लॉक होता है. ये पैडल को होल्ड करके डाउन करके लॉक कर देते हैं. ये पैडल एक होल साइड है, एक फ्लैट साइड. ये है ना वो जो. हाँ हो. द व्हाइट स्क्वेअर पेपर. अनलॉक के लिए दोघांशी लागला आय थिंक ना. हा, तेव्हा तुझा पण 1 ला लागला, मम्मा तो पण 5 समथिंग ला लागला. मम्मीने एकलव्यासारखा मारला एका ठिकाणी, मग दुसरीकडे.
पाण्यामध्ये जसं सांगेल तसं ते फॉलो करतो. सॉफ्ट असतो एकदम. आपले जे थंब आहेत ना मडच्या टॉपवर ठेवा दोन्ही पण. हळूहळू आतमध्ये प्रेस करा. स्ट्रेट होल बनव एकदम डीप प्रेस करतात. अजून प्रेस करा. करा स्लोली वरती एकदम स्ट्रेट वरती प्रेस नाही करा. प्रेस केला तर हातात सॉफ्ट थोडा पण प्रेशर लावायचं काय म्हणून आतमध्ये दाबलं जातं. बॅक साईडने टच करायचं. थोडा पण प्रेशर नाही लावायचं. दोघांना मिळून थोडं इसके अंदर भी बहुत सारा एक्टिविटी है। ये बॉम्बे में पारसी कॉलोनी में रहती है। टाउन से पारसी मुंबई से प्रॉपर 80 एकड़ जागा नहीं टोटल 52 एकड़ प्रॉपर्टी 52 52 एकर मध्ये बनवलं पण मोठं वाटते 52 एकरची डोंगर पण जायचं आहे गार्डन में और जैसा ऊपर तो नहीं आ पाएगा ऊपर तो नहीं सर। ये अपनी कैंप है यहाँ पे अपने 30 रूम्स है कोई रेस्टोरेंट वगैरह ऊपर नहीं है ओनली 30 रूम्स है जो भी सर्विस कार से आ रही है। बारिश में और विंटर में ये बहुत इधर का हम लोग ने ट्राई किया था रेनी में मिल ही नहीं रहा था। नहीं बारिश में तो ये ऑनलाइन ही मैम पहला बुकिंग नहीं ऑनलाइन ही मतलब बहुत ट्राई कर रहे थे नहीं मिल रहा फुल था ये फुल ही रहता है क्यों मालूम क्या पूरा यहाँ का क्लाइमेट ही चेंज हो जाता है पूरा। दिस इज द नाईट व्ह्यू रात्री सगळीकडचे हे छान छान लॅम्प्स चालू झालेले आहेत आणि त्यांनी इथे सगळीकडे कॅन्डल्स पण लावून ठेवलेत। सो डे टाईमचा लुक कसा असतो ना आणि रात्री कम्प्लिटली चेंज होतो याचा वाईब इकडचा म्हणून एकदम पीसफुल वाटते। इथे फाउंटन राईट लेफ्ट इथे तो विला बिस्ट्रो आहे हे इटॅलियन आहे पण आम्ही इटॅलियन नाही खाणार आहोत आम्ही आयदर पारसी ढाबा किंवा PNF इज मल्टी क्युझिन
सो लेट्स सी व्हॉट वी एंड अप डिसाइडिंग ऑन. पारसी ढाबा आणि PNF आता पुन्हा कॅन्सल, माइंड चेंज, अँड वी आर हिअर. इथेच जाऊया ना. इतकं कन्फ्युजन आहे ना, नक्की जायचं कुठे. बट ओके, फायनली हिअर. जाऊ दे. सिरियसली बोल. सो इट्स 11:10 ॲट नाईट. ऑलमोस्ट 11:15 झालेत. अँड सो नाव आता थोड्या वेळात गुड नाईट आणि मग सकाळी ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग. सो झोपून उठलेत आणि आम्ही आलो आहे तिकडे फ्रेशन अप होऊन ब्रेकफास्टसाठी. सो इथे पूल साईड ब्रेकफास्ट आहे. सो आपण आता जाऊया ब्रेकफास्ट करायला. अच्छा, मी प्लेट घेऊ. जिलेबी आणि ते येताना घेऊया. जिलेबी, पापडा, डोसा. लिट्टी चोखा. येस, सो दॅट्स इट. हाय एव्हरीवन. हा होता आमचा डेला वीक डे रिट्रीटचा अनुभव. अँड इट्स रिअली गुड, एस्पेशली जेव्हा एप्रिल मेचा उन्हाळा असतो कडक आणि तुम्हाला एकच प्रॉपर्टीवरती थांबून बऱ्याचशा गोष्टी जर एक्सप्लोअर करायच्या असतील, इट्स अ गुड प्लेस टू कम. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहिलंच की पॉटरीपासून आर्चरी, शूटिंग, त्याच्यानंतर बरेचसे इतरही गेम्स आणि ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या आम्ही नाही केल्या, पण ज्या दाखवल्यात त्याच्या व्यतिरिक्तही तिथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही करू शकता. सो इट डिपेंड्स अपॉन यू. 1 नाईट और मे बी 2 नाईट्स. 2 नाईट्स जर तुम्ही स्टे करत असाल तर डे पास जो आहे तो तुमचा त्याच्यासाठीचा वेळ 11 ते संध्याकाळी 7 असा तुम्हाला मिळतो. सो देअर यू गेट मोर टाईम टू डू द ॲक्टिव्हिटीज. सिन्स आम्ही 1 नाईट लाईक फॉर 2 days इकडे होतो, सो बाय द टाईम वी चेक्ड इन इट वॉज 2 PM आणि अराउंड त्यावेळेला मला डे पास मिळाला. आणि डे पास मिळाल्यानंतर वी रेस्टेड फॉर सम टाईम अँड अराउंड 3 PM वी वेंट आउट टू ॲक्च्युली स्टार्ट डुईंग ॲक्टिव्हिटीज. सो भरपूर ऑप्शन्स होते, पण आम्ही त्याच ॲक्टिव्हिटी केल्या ज्याच्यात आम्हाला इंटरेस्ट होता आणि ज्या आम्हाला करायच्या होत्या. सो येस, दॅट्स वॉट इट. आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. आम्ही आता म्हणजे चेकआउट काउंटरवरती चेकआउट करू. चेकआउटची प्रोसिजर पण मोठी आहे.
ती करू आणि मग नंतर लोणावळ्यामध्ये नक्कीच स्टॉप घेणं तर बनतंय. चिक्की, फाज आणि इतरही काही काही वस्तू जर छान छान मिळाल्या नक्कीच घेऊया आणि मग भेटूयाच परतीच्या प्रवासामध्ये छान छान गाणी ऐकत. गुड मॉर्निंग. हा गोळेवाला आहे. नाही, गोळा नाही पाहिजे. ऍक्च्युली ह्या अशा स्पॉटवर थांबायची मजा पावसाळ्यात आहे, पण तरी पण तिकडनं हायवे दिसतो ना अख्खा, हा छान वाटतो. सो पेरू कसा आहे? एकदम फ्रेश, हेल्दी पिंक पेरू. आपल्याकडे मुंबईत पेरू मिळतात ते थोडे असे लांबट असतात. हे ॲक्च्युली असे ते सर्क्युलर पेरू आहेत आणि स्लाइटली डिफरंट दॅन वॉट वी ईट आणि जे आपल्याला मिळतात लांबट पिंक पेरू. लोणावळा नगर परिषद हद्द समाप्त. ट्रेन चालली आहे बघ ती. थांबा एक सेकंड, थोडी स्लो करा. थोडं पुढे द्या. हां, ॲट सी दॅट ट्रेन इंजिनच आहे गेस.